षटक तसं चांगलंच आहे. दारावे बामणडोंगरीनं या षटकामध्ये हो हो म्हणताना 17 धावा काढल्या. येस नक्कीच. म्हणजे त्यांना जो आस्किंग रन रेट होता, जो रिक्वायर्ड रन रेट होता, आवश्यक असणारा जी धावगती होती त्यांनी कंप्लीट केलेली आहे ना. सामन्याचं भविष्य सांगून हा. त्यामुळे ही मॅच दोन्ही बाजूने चालली आहे. येस नक्कीच. अजूनही कोण एक संघ जिंकलाय किंवा हात जिंकेल तोच जिंकेल अशी शाश्वत- भविष्यवाणी करणाऱ्या पंडितांचं खरं नाही. येस प्रेडिक्शन करणं चुकीचं आहे. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत आणि विघ्नेश पाटील गोलंदाजीच्या मार्गावर. येस षटक क्रमांक 12 मध्ये पाहिजे जिंकण्यासाठी. 36 धावांचे 18 धावांचं टार्गेट आहेच. पहिला चेंडू तयार. राईट आर्म हो द विकेट. आणि हा आता मात्र मोठे फटके थोडेसे येत नाहीत बॅटमधून. येस मिळेल फक्त येणं 11 मध्ये 35. ओ हो हो काय थ्रो जबरदस्त फेक. आणि फलंदाज बाद आहे का? ओ हो येस याला म्हणतात क्रिकेट. पार चंदन कॅप्टन बघा, कसं ये. वागायला पाहिजे त्याचं ज्वलंत उदाहरण इथं Yes. कॅप्टन देतोय पार चंदन. डीजे वाटते थोडेसे बामणडोंगरी दारावे या सामन्यातून सुद्धा दूर चालले असं वाटायला लागलंय. कारण 11 मध्ये तुम्हाला काही ठोकायचे आहेत. 35 धावांची गरज आहे. आपण बघितलं विघ्नेशनं चेंडू संपला लावल्यावर कसा आपटला. कारण महत्वाची विकेट Yes. धीरजची त्याला मिळाली. हो हो हेलिकॉप्टर चालवलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे हा काय झेल बघा Oh my याला God, म्हणतो. झेल टिपलाय. जबरदस्त झेल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी. हर्षन पाटील यांनी जबरदस्त झेल टिपलाय. अरे याला DJ. द्या 500 रुपये काहीतरी. येस काय झेल घेतला. मारला पण होता मस्त फटका बघा, बघा. शुभमनं. आणि झेल एका हातामध्ये क्या उंच बात उडी मारून है. येस वॉट अ कॅच. कॅचेस विन्स द मॅचेस. मॅचेस येस जांबवंत उडी. स्पर्धेचे आयोजक सूरजजी मात्र यांच्याकडून 2000 रुपयांचं Yes. पारितोषिक क्या या बात है. खेळाडूला देण्यात येत आहे. अफलातून झेल टिपलेला आहे. निर्णायक क्षणी एका चांगल्या फलंदाजाचा झेल. जा डायरेक्ट आता वाईन शॉप गाठा तुम्ही नाही का तिथं खुर्च्या मांडा आता. कमीत एक बॉक्स आरामशीर किंगफिशर माइलचा. खतरनाक झेल. Yes, काय खतरनाक. म्हणजे बघा कसे फाशे पडायला लागले बघा. क्षेत्ररक्षणाची व्यूह बघा 5 चंदनचा डायरेक्ट थ्रो त्याच्यानंतर एखादा घेतला झेल म्हणजे सगळे उलटे पडायला लागले फाशे. त्याच्या विरोधात हे सगळं समीकरण जायला लागले. काय म्हणाल तुम्ही? नाही तसंच होतंय तसं दिसतंय. कारण थ्रो पण बरोबर हातात गेला लगेच स्टंपला लावला. धीरज सारखा मोठा मासा गळाला लागला. त्याच्याच पुढच्या चेंडूवर असं वाटलं की षटकार जाईल. फलंदाज आर्यन नाईक सारख्या फलंदाजाचा झेल टिपला गेला उंच त्याच्यावर उडी संपूर्ण मारून. आशा अवलंबून होत्या. संपूर्ण आशेचं किरण संपूर्ण मदत त्याच्यावर होती. तोच फलंदाज विकीनं आल्या मारलाय. चेंडू गेला 6 धावांसाठी. षटकार क्या बात है. विकीसाठी बक्षीस जाहीर विकी या झालेलं आहे. संघासाठी म्हणजे विकी भोये तुम्ही हा सामना जर जिंकून दिलात तर तुम्हाला मिळते तब्बल 5000. सूरज म्हात्रे या स्पर्धेचे दमदार आयोजक. मागाशी दिले 2000. आता तुम्हाला मिळते 5000 जर सामना जिंकून दिला तरच. अदरवाईज यू विल नॉट गेट इट. अनंत मात्रे चषक 2025 मध्ये जबरदस्त अटीतटीच्या लढती विकीनं हाही हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळलाय आणि हाही चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. बात आहे Yes, तसं नक्कीच. विघ्नेशनं आनंद उत्सव साजरा केला. Yes. मात्र तो आता कोमजवून टाकतोय. तो विकी भोईर 2 लगातार षटकार ठोकलेत आणि तगडा फलंदाज आहे. Yes, धष्टपुष्ट नक्कीच. असा फलंदाज आहे. होम ग्राउंड आहे त्याचं. 2 षटकार मारलेत. हॅट्रिक होईल का षटकारांची? नक्कीच तगडा फलंदाज रांगडा झाली, फलंदाज. झाली हो, हो, hat-trick. हो, हो. पुन्हा ट्विस्ट.
मारू दे काय नाही. भरोसा खुद पर वो मंजर भी आएगा, येस प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, आएगा। रास्ते के कांटों को देख कर रुकना ना मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। आएगा। काय खेळलाय अफलातून विकी भोईर, लगातार 3 षटकार निर्णायक क्षणी Yes, या बघा. मॅच ची हवा आणि- काढून टाकली. स्पीडअप आणि करायचंय. पुन्हा- 7 चेंडू मध्ये पुन्हा जबरदस्त 17. कमबॅक, पुनरागमन. आम्ही हरणारे नाहीत. हा. आम्ही हरणारे नाहीत आणि आमच्या मैदानावर जे आम्ही शेर होत असं दाखवतोय जणू तो विकी. हा ही चेंडू विकी मध्ये मारलाय मिड विकेटला Counter, षटकार. yes. तर मी एक मोठा चला. फलंदाज देखील आहे. Fast घ्यायचा आहे. बोल घेल. येस येस नाही ना नक्कीच. मी नुसता बॉलर नाही Batsman पण आहे. batsman या पण आहे. मैदानावर दाखवा. All-rounder Speed आहे up मी. करा. हे दाखवून Speed up. दिलं करण आंबाला नाही बरेच जणांना घाम फुटला असेल आता. स्पीडअप करा. फिल्डिंग फिल्डिंग प्लीज. शेवटचं षटक शिल्लक आहे आणि परिस्थिती बघा 6 चेंडू मध्ये 11 धावांची म्हणजे गरज आहे. मॅच जवळजवळ हातामध्ये आहे आता. पण विकी भोईला स्ट्राईक 12 मिळणं महत्वाचं आहे. 12 मध्ये 36 पाहिजे होत्या. हा, मग आता 6 मध्ये 11. 6 मध्ये 11 म्हणजे तब्बल कुठल्या 25 धावा. येस खरं म्हणजे आता टिकेमाळी सर विके भोईला तुम्हाला कमीत कमी त्याला स्ट्राईक वर नेणं आहे. हो कारण तो जमलाय ते- आता. ते एक मोठं टार्गेट आहे ना. हा, त्याला त्याला मोठं strike. टार्गेट आहे. जबरदस्त मॅच. खरं तर आयोजक सूरज म्हात्रे यांना मनापासून आम्ही Yes, धन्यवाद आता देतो की मात्र अशी गोलंदाजाची tournament कसरत आहे. आपण आयोजित केलेली वेगवेगळ्या काही संकल्पना. म्हणा सामना मात्र जबरदस्त झाला. जबरदस्त. कोणी जिंका, पैसा कोणी वसूल. हारा. येस पैसा वसूल नाही. पैसा वसूल. शेवटचं षटक हर्षन. हो हर्षन पाटील हे वाईडचा बघा, हा इशारा. हे आहे प्रेशर Pressure. दडपण दबाव. नाही म्हणून तर टीम या मीटिंग team meeting नको नको. प्लीज. इकडून ओरडतोय चंदन, सांगतोय असं व्हा तसं व्हा, इकडे जा तिकडे जा, फिल्डिंग प्लेसमेंट बदलतोय, गोलंदाजाला टॉनिक देतोय. समीकरण 6 मध्ये 10. तो तरी किती सांगायला चंदन सोडणार. हा शॉर्ट पिच चेंडू मारलाय. एकच धाव या चेंडूवर Yes, मिळते. पुन्हा मात्र एकदा strike. स्ट्राईक वर गेलाय. ज्या फलंदाजाची क्षमता आहे कॅपॅसिटी आहे. स्ट्राईक नाही स्ट्राईक पाहिजे होती खरं म्हणजे. एक धाव. विशाल पण काय Yes, कमी नाहीये. नाहीये, पहिली बरोबर. 50 इथे मारलेली आहे पहिल्या मॅच मध्ये त्यानं. त्यामुळे दोन्ही नाही, फलंदाज पण सध्या कसलेले आहेत. मातब्बर आहेत. मॅच विनर आहेत. हुकमी एक्के आहेत. येस 5 मध्ये राहिल्यात 9. 9. काय मॅच झाली मात्र काही म्हणा. असं वाटलं होतं की एका ते सामना घेऊन जातील. आणि हा विकी भोईर आले स्ट्राईकला. 4 बॉल जिंकण्यासाठी 8 डावांची गरज. सूरज म्हात्रे 5000. येस येस 5000 डिक्लेअर केलेले मॅच जिंकली तर. स्मरण करून देतो जरा. Yes. बरोबर की नाही. पण प्रेक्षकांचं काय म्हणणं असेल तुम्हाला काय वाटतं? नाही नाही प्रेक्षक मात्र काही म्हणा. खरं म्हणजे ते थांबले बर्नीसाठी. पण त्यांचं बर्नी कधी उघडत बघूया. विकी भोईर तयार आहे. वंडर बॉय या परिसरातील एक नावाजलेला खेळाडू ज्यानं जगभरामध्ये या परिसराचं नाव लिहिलेलं आहे नवी मुंबईचं. विकी भोईरला हा चेंडू फाईन लेगला चेंडू जातोय. वाईडचा इशारा पंचांकडून. म्हणजे वाईड +1 अशा एकूण हो, 2 धावा म्हणजे 4 बघा. चेंडू मध्ये 6 पाहिजेत. जबरदस्त मॅच जबरदस्त. येस बामण डोंगरी धारावेचे खेळाडू आता टाळ्या वाजवत आहेत. Yes. जोरदार टाळ्या वाजवत आहेत आपल्या या सहकाऱ्यांसाठी. जे बसले आहेत ते आता उभे राहिलेत. हो उभे आहेत ते धावतील आता धावतील. नाही तर उड्या मारतील. थोड्या वेळानं. क्या मॅच. जबरदस्त मॅच. 4 चेंडू 6 धावा. हो व्हाट अ ग्रेट डिलिव्हरी. जबरदस्त गोलंदाजी. Yes. कहाणी में फिर से आया नक्कीच, ट्विस्ट. नक्कीच. परत ट्विस्ट आलेला आहे आता. हसू. अवस्था अजूनही मॅच 50-50 बॅलन्स मॅच आहे. 3 चेंडू मध्ये 6 धावा 6 पाहिजे. धावांची गरज. एक मोठा फटका कंपल्सरी. एक जरी धाव कमी पडली तरी चोळत जावं लागेल. बरोबर आहे. 3 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. हा चेंडू आताचा महत्वाचा. येस नक्कीच. या चेंडूवर किती धावा येत आहेत त्याच्यावर सगळं भविष्य आहे. येस बॉलिंग मार्ग तयार उर्वरित. हर्षदचा हा चेंडू मारला जमिनीलगतचा फटका. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली फेकतोय चेंडू.
स्ट्राईक मध्ये आणि मात्र मिळते दोन दोन धावा धावा येस पूर्ण चांगलं करतोय. रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त टाळ्यांचा कडकडाट येतोय. काय पाहिजे अजून क्रिकेटला. आणि या सामन्याचा सर्व वन मॅन शो वन मॅन आर्मी. जर जिंकला सामना तर ठरेल तो आमचा विकी भोईर. जबरदस्त Please. दोन चेंडू आणि 4 धावांची टीम मीटिंग घेण्याची वेळ नाहीये प्लीज. विकी भोईरने बघा जेव्हा चेंडू मिळाले तेव्हा षटकार ठोकले. आता त्याने ओळखलं हा मारण्यालायक चेंडू नाही. यॉर्कर चेंडू त्यानं 2 धावांसाठी जमीन लगतचा फटका मारला. 2 धावा काढलेला आहे. 2 चेंडू शिल्लक 4 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. हाय व्होल्टेज मॅच म्हणजे डे नाईट स्पर्धा झाली. हो ओ फुल क्या बात है विकी भोईर द फायर. आणि सामना 5,000 रुपये कॅश प्राइज. सगळं डान्स करा धारावी आणि म्हणून दे प्लीज लावा. होईल वन मॅन शो या सामन्याचा हिरो. गेलेली मॅच ज्यानं हिसकावून घेतली. गेलेला घशातला घास त्यांनी ओरबाडून घेतला तोचा फलंदाज. मी फक्त गोलंदाज नाही तर मी एक धडाडीचा फलंदाज आहे हे दाखवून देणार आहे त्याची ही इनिंग. येस विकी भोईर पहिल्या बघूया. या विकी भोईर रोख रुपये 5,000 या स्पर्धेचे दमदार आयोजक आमचे सूरज म्हात्रे यांच्या. नाही माळी सर आणि टिके माळी सरांनी आज अतिशय साथ संगत जी दिली. खरं म्हणजे नुसता बुवा ताकदीचा असून फायदा नाही. तबला पण तसा वाजला पाहिजे. अतिशय दमदार साथ दिली आणि झेल घेतला. 2,000 रुपये घेऊन जा प्लीज. हर्षद पाटील या प्लीज. 2,000 रुपयाचे कॅश प्राईज. पैशाची बरसात पैशाची लयलूट पैशांचा पाऊस धो पाऊस. खरं म्हणजे पाऊस थांबला पण इथं पैशांचा पाऊस. जा आता धाब्यावर बसा डायरेक्ट. यायला उठूच नका. काय 7,000 रुपये जमले जवळजवळ. येस